हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा, जामानि मात्यावरी शालजोडी, मुक्ता फळांची श्रवणात जोडी, रुमाल फेटा श्रीरायजीच्या द्वारी असावे अमृतेश्वराच्या, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका, जयाचे निनामे चुके जन्मव्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, श्री औदुंबर ग्राम स्वर्ग दुसरे, भासे जना भूवरी, जेथे चिन्मय मूर्तीचा मठ असे, त्या रम्य पीठावरी, झाले सद्गुरु शांत दांत सुमती, ब्रह्मान्य भक्तार्थी हा, श्री सद्गुरु वामनानंद वंदन तुम्हा साष्टांग भावे सदा, जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण तेची नमस्कारुणी आता, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मं परानंदं ईशमानन्दिवल्लभं, समाधिस्थाश्वत्वरूपे जगाला, मुडापा मराला गेता वयाला, निराकालाकार होऊन तथर्था, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, ब्रह्मचैतन्याची तुकामाई या विषयावरती आपण गेले 4 भागातून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुकाराम महाराजांनी मनुष्याच्या आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांकडनं खूप बोध शिकायला मिळतात, पण हे बोध शिकत असताना साधकाला काहीतरी साधकता असावी, म्हणून महाराज एक ठिकाणी सांगतात की कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण एखाद्या संतांचं चरित्र मांडतो किंवा विशद करतो, मांडत असताना संतांनी मांडलेला जो मार्ग आहे तो मार्ग आपण अनुकरण केलं पाहिजे त्या मार्गाचं. पण मनुष्य देहामध्ये जन्म घेऊन अनेक प्रकारचे यातना भोगाव्या लागतात, कारण जन्म मरण हे परत मनुष्याला ठरलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे भवदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोपालम मूढमते. भगवंताचं नामस्मरण करत असताना किंवा भगवंताचं सच्चिंतन करत असताना की नेमके हे भगवंत स्वरूप देव कोण आहेत आणि यांचा विषय मांडण्याचं कारण काय, विषयांचा आपण विचार करत असताना आपल्याला अनेक असे सिद्धांचे लक्षण दिसतात, आणि देवाचा शोच आणि सत्संगाचं कारण काय.
संतांनी काय केलं आहे आपल्याला, संतांच्या जवळ कशासाठी जायचं आहे आपल्याला, तर संतांच्या जवळ जायचं कारण हे आहे की आपल्याला देवाचा शोध घ्यायचा आहे. आणि देव आपल्यामधलं सायुज्य ठिकाण कोण असेल तर देव भगवंत आणि देव आहे. पण ह्या देवाकडे जायचं, आपण डायरेक्ट देवाकडे जाऊ शकत नाही. पण देवाकडे जाण्यासाठी आपल्याला एखादा अधिकारी पुरुष लागतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर एखाद्या गावामध्ये आपण राहतोय, तर एखाद्या गावातील एखाद्या ठिकाणी आपण गेलो, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मंदिरामध्ये आपण गेलो, तिथल्या आपण आधी त्या मंदिराला माहिती विचारपूस करतो. आम्हाला राहायचं आहे, आम्ही अशी यात्रेकरू आलो तर आम्हाला राहायचं आहे, आम्हाला एखादी रूम मिळेल का. किंवा आपण डायरेक्ट गेलो एखाद्या मंदिरामध्ये आणि एखाद्या रूममध्ये डायरेक्ट जाऊन राहिलो तर आपल्याला ते अपमान करून बाहेर काढून देतील, कारण आपण त्यांची परवानगी घेतलेली नाही आहे. तसंच ते जे खरं आहे, जोपर्यंत अगणित ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचा धनी स्वामी त्यांचा शोध घेतल्याशिवाय जगात राहिलो तर आपल्या या शरीराचा काहीच उपयोग नाही. ज्यांनी आपल्या शक्तीने पूर्ण ब्रह्मांड निर्माण केलंय, आणि आपल्याला या संसारात घातलंय, मग त्यांचा विचार आपण मांडला पाहिजे. आणि संसारात घालून सुद्धा जो देवाला जाणतो किंवा देवापर्यंत आपल्याला पोहोचवतो असा कोण आहे तो संत आहे. आणि मग हे संतांच्या मार्गश्रमणात आलेले हे जे काही साधुभूत ज्यांना होतो किंवा संतभूत ज्यांना होतो, अशांचा विचार आपण केलाच पाहिजे क्रमशः मार्गक्रमणाने. मग साधू कोण आहे, संत कोण आहे, जो अनित्य निवडतो, देव शाश्वत आहे असं जाणतो आणि एखाद्या वर्तनामध्ये सद्वर्तित होतो, त्याला साधू असं म्हणावं. रोज एक नवीन चरणाचा काल आपण जे काही उदाहरणं पाहिले ते ज्ञानेश्वरीची उदाहरणं पाहिले, आणि त्यासोबत ते नाथांनी चतुश्लोकी भागवत लिहिलंय, 4 श्लोकावरती त्याचं विस्तृत करून लिहिलंय चंद्रमा भट्टांच्या आशीर्वादाने. आज आपण काही रामदास स्वामींच्या दशकातले उदाहरणं पाहून संत आणि तुकामाईंना संत का म्हणायचं, आणि संतांच्या चरणावर गेल्यानंतर, संतांच्या पायाची राखण केल्याबद्दल, संतांच्या चरणाचं रज आपल्याला लागल्यानंतर आपल्या आयुष्यातले जे काही विकार आहेत हे सगळे निघून जातात आणि संत आपल्याला संत करतात. पण हे संत होण्यासाठी आपल्याला नामस्मरण नावाची ज्यावेळेस की तर तुम्ही म्हणताल की मग संतांच्या पायाची जोड लागल्यानंतर काय होईल, तर संत हे जे आहेत हे संतांचे पाय आहेत प्लस, संतांचे पाय आहे अधिक, आणि आपलं जे ललाट आहे हे आहे उणे. आपल्या लाईटच्या बोर्डामध्ये 2 सर्किट असतात, एक असतो प्लस, एक असतं अधिक आणि एक असतं उणे. अधिक आणि उणे हे आपण अधिकमध्ये अधिक उणेमध्ये उणे आणि अधिकमध्ये अधिक घातलं तरच लाईट लागतो. त्यावेळेस सर्किटच्या बोर्डामध्ये 2 असतात, एक मायनस असतं, एक आर्थिंग असती आणि एक करंट असतो. आपण करंटमध्ये दोन्ही जर घातले तर लाईट लागेल का नाही, किंवा आर्थिंगमध्ये दोन्ही घातले तर लाईट लागेल का नाही. दोन्ही प्लगमध्ये दोन्ही वायर ज्यावेळेस आपण दोन्ही वायरांचा ज्यावेळेस आपण स्पर्श करू त्यावेळेसच लाईट लागेल. त्याप्रमाणे आपलं हे मायनस संतांच्या प्लसवर म्हणजे चरणावरती जाईल, तेव्हा इथे ज्ञानरूपी उजेड पडेल आणि तिथून सद्गुरूंची प्राप्ती होईल. म्हणजे इथला प्रकाश, ह्या ब्रह्मतत्वातला प्रकाश प्राप्त होण्यासाठी किंवा लागण्यासाठी आपल्याला संतांच्या पायाची जोड करावं लागेल. असेही निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला जाणण्याचं कोण काम करतात, ते संत करतात. मग प्लस मायनस एकत्र झाल्यानंतर जसा लाईट लागतो आणि लाईट लागल्यावर प्रकाश पडतो, त्या प्रकाश पडल्यानंतर काय होतं, तर तुकामाईसारखे संत आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि नवे जडारीत सर्वांना तारून नेण्याची शक्ती देतात. मग हे संतांचं
संघ धरल्यानंतर काय होतो? संतांचा संघ धरल्यानंतर कुठल्याच प्रकारचं अज्ञान राहत नाही आणि आपला अंधकाररूपी आपला जो हृदय आहे त्या हृदयातील केशव तो स्पष्टपणे धुवून निघतो. प्रतिष्ठित संतांची प्रतिष्ठापना आपल्या हृदय केशवा समन्वित होते आणि त्याच्यातून सच्चित ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. मग ब्रह्माचा शोध का घ्यायचा आणि ब्रह्म म्हणायचं कोणाला? कारण हा जो नाना मताचे अवलोकन नको असा क्षणभंगूर असलेलं आपलं जीवन, या जीवनामध्ये संतांचं जोपर्यंत आपल्याला मार्गक्रमण होत नाही तोपर्यंत आपला पैल पार स्थिर राहत नाही. त्याकरता संतांच्या चरणावरती, संतांच्या पावलावरती, संतांच्या क्रमकरणावरती आपण क्रमण करणं हे अत्यावश्यक आहे. अहो, कडबा खायचा, तांदूळ धुण्याचे पाणी प्यायचे, साली खायच्या, खोबरे टाकून त्याचे करवंटी खायची, असं कोणी करल का? नाही करणार. तर तांदूळ शिजवून भात खाईल आणि करवंटी फेकून खोबरे खाईल. असं अज्ञान सोडून ज्ञान घ्यायचं का ज्ञान सोडून अज्ञान घ्यायचं हे कळण्यासाठी एखादा वाटाड्या संत भेटावा लागतो. आणि तुकामाईसारखा एखादा वाटाड्या संत भेटला, त्याचा सद्गुरूंचा आपल्याला अनुभव झाला म्हणजे आपलं जीवन सार्थक होतं. म्हणून सद्गुरूंना शरण का जायचं? तर सद्गुरूंना शरण जाण्यासाठी हे असतं की पंचभूताच्या या आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि हा आशीर्वाद मिळाल्यानंतर काय होतं? तर सद्गुरूंमुळे आपली शरणनिश्चितता प्राप्त होती. तर मग या शरणनिश्चितता प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल किंवा शरणनिश्चितता प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंनी काय लीला केल्या हे लीला आपण जाणून घेऊया. आता तुकाराम महाराज, काल आपण पाहिलं की देशमुखांच्या घरी केलेली लीला महाराजांनी अत्यंत महत्त्वाची होती. काल महाराजांनी वैराग्य कसं असावं हे सांगितलं. पण आज महाराज आजच्या दृष्टांतामध्ये भक्त आणि संत यांच्यामध्ये एकरूपता कशी असावी सांगतात. आता ही आषाढी कार्तिकी काय असा काळ गेल्यानंतर येळेगाव हे पुण्यक्षेत्रामध्ये गुरुचिन्मयाच्या पादुकेला स्थापन करून आदराने भजत होती. म्हणजे प्रतिकात्मक चिन्मयाच्या पादुका स्थापन करून किंवा चिन्मयानंद महाराजांचे काहीतरी स्मृतिस्थान निर्माण करून त्या ठिकाणी आता लोक तुकेंद्र स्वामींचे म्हणजे तुकामाईचे आणि चिन्मयानंदाचे दर्शन घेऊन आपलं जीवन आषाढी कार्तिकी पवित्र उत्साह येळेगावमध्ये साजरा होत असायचा. पण हा आषाढी कार्तिकी उत्सवच का साजरा झाला याच्या मागचं कारण माहिती आहे का आपल्याला? का आजही भक्त लोक पंढरपूरला राहतात? आषाढी कार्तिकीचं महत्त्व काय आहे? आषाढी कार्तिकीलाच पंढरपूरला लोक का जातात? चातुर्मास आषाढी कार्तिकीला का राहतो? आषाढीला भक्तमेळा का जातो? त्याचं कारण असं आहे की एकदा पंढरी क्षेत्री आषाढीची वारी भरली. पण ते आषाढी वारी भरण्यापूर्वी एक अशी लीला झाली की कर्नाटकातील कृष्णदेवराय नावाचा एक राजा होता. त्या गावाचं नाव आज विजयवाडा आहे. त्या आनागोंदी नावाचं शहर होतं. त्या आनागोंदी नावाच्या शहरामध्ये कृष्णदेवराय नावाच्या राजाचं राज्य होतं. आणि त्या राज्यामध्ये त्याची भगवंतावरती खूप श्रद्धा होती. तो भगवंताचं खूप नामस्मरण करत असे. इतकं नामस्मरण करत असे की अनन्य भक्तियुक्त अंतःकरणाने नामस्मरण करत असे. मग अनन्ययुक्त भक्ती अंतःकरणाने नामस्मरण करत असताना त्यांनी एक दिवस असा विषय निघाला की आपण यांना भगवंताला आपल्याबरोबर घेऊन जावं म्हणून त्यांनी भगवंताची मागणी केली. भगवंत तुम्ही माझ्यासोबत चला. भगवंता मला तुम्हाला माझ्याकडे घेऊन जायचे, तुम्ही माझ्याकडे चला. त्यावर भगवंत म्हणाले मी येऊ शकत नाही. माझ्या भक्ताशिवाय मला इथं राहायचं, मी येऊ शकत नाही. मग कृष्णदेवराय हट्टाला पेटला आणि त्याने सांगितलं पंढरीची आजी आपली पांडुरंगाची मूर्ती आहे ही 4 महिने आनागोंदीला होती. आणि मग गेल्यानंतर
की आनागोंदीला गेल्यानंतर झालं काय, हे पंढरीचा जो पांडुरंग आहे हा आनागोंदीला न्यायचा, म्हणून त्यांनी 3 अटी घातल्या की मला नेशील तर एका रात्रीत न्यावं लागेल, अट नंबर 1. नंबर 2ची अट होती की मला सोहळ्यामध्ये न्यावं लागेल आणि ब्राह्मणांच्या हातूनच न्यावं लागेल. आणि नंबर 3ची अट पांडुरंगाची अशी होती की तुझ्या राज्यामध्ये जर माझ्या भक्तांचा छळ झाला तर तुझ्या राज्यामध्ये मी राहणार नाही. ह्या 3 अटी घेऊन पंढरीतले पांडुरंग आनागोंदीला गेले. आणि आनागोंदीला गेल्यानंतर त्या आनागोंदीला भगवंताचं मंदिर, सुंदर असं मंदिर बांधलं. आणि मंदिर बांधल्यानंतर इथं भगवंताची प्रतिष्ठापना केली. भगवंताला माणिक रत्नाचे मार, अनेक प्रकारचे अत्तर, सुवासिक द्रव्य, असे अनेक प्रकारचे भगवंताला त्यांनी अर्चन करण्यास सुरुवात केली. आणि अर्चन करण्यास सुरुवात केल्यानंतर काय झालं, पण पूर्वी पंढरीत असताना प्रत्येक संताला भगवंताला आळवता येत होतं. आता मात्र आनागोंदीत गेल्यामुळे भगवंताला, भक्तापासून भगवंताला लांबून दर्शन भक्तांना मिळत असे. कारण भक्तांना माणिक नवरत्नाचे हार, बाजूबंद, अनेक प्रकारचे म्हणजे काही साज आहेत हे भगवंताला चढवले जात होते. आणि हे भगवंताचं स्वरूप पाहून त्यांना असं वाटलं की आता हे भगवंताचं नित्यार्चन होऊ लागलं. भगवंताला नित्य नियमाने 5 पक्वानाचं भोजन होऊ लागलं. पण संध्याकाळी होती, शेज आरती झाली की ते 7चे 7 कवाडं लावून, त्याला कुलूप किल्ल्या लावून प्रत्येक कवाडाजवळ 2 रखवालदार असायचे, भालदार चौकदार. आणि असा काळ गेला आणि आषाढी आली. सर्वजण नाथ आपले भानुदास महाराज पैठणहून निघाले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आपल्या आळंदीहून, सोपान काका त्र्यंबकेश्वर, सोपान काका सासवडवरून निघाले, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरून निघाले, मुक्ताबाई मुक्ताईनगरहून निघाले, नामदेव महाराज, तुकाराम महाराज देहून, असे हे सगळे महाराज मंडळी पंढरपूरला निघाले. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान काय, मुक्ताबाई, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, भानुदास महाराज हे सगळे पंढरपूरला निघाले. त्या काळी सगळ्या संतांमध्ये सगळ्यात वयोवृद्ध आणि सगळ्यात संतश्रेष्ठ कोण असतील तर ते भानुदास महाराज होते. मग ह्या भानुदास महाराजांनी हा जो काळ आहे, हा भानुदास महाराजांचा काळ 13व्या शतकातला आहे. आणि हे भानुदास महाराज जे आहे, या भानुदास महाराजांना सर्वांनी विनंती केली की महाराज तुम्हीच भगवंताला आणण्यासाठी सिद्ध आहात. आषाढ शुद्ध एकादशीला सर्व रावळात आले तर भगवंतच दिसेनासा झाला. आषाढीची एवढी मोठी वारी, देवच मंदिरात नाही म्हणल्यानंतर सगळे कुजूर होऊ लागली. मग पुजाऱ्यांना विचारलं, पुजाऱ्यांनी सांगितलं कृष्णदेवराय आला, त्यांना अशी घटना झालेला क्रम सगळा सांगितला. आणि त्यामुळे मग लोकांनी विचार केला, हा पांडुरंग, पंढरीश पांडुरंग जो आहे हा इथं नाही, आता हा आनागोंदीला गेला. मग भानुदास महाराज सर्वात वयाने श्रेष्ठ आणि ज्येष्ठ होते आणि भक्तीनेही श्रेष्ठ होते. मग भक्तीने श्रेष्ठ आणि वयाने श्रेष्ठ असलेले हे भानुदास महाराज यांच्या कुळामध्ये जन्म घेतलेला हा. तर मग भानुदास महाराज आषाढी एकादशीच्या दिवशी निघाले. दर मुक्काम करत आनागोंदीला जाऊस्तर भानुदास महाराजांना 2 मास लागले, म्हणतात की 2 महिने लागले. आणि आषाढ ते श्रावण आणि भाद्रपद अष्टमी किंवा नवमीपर्यंत भानुदास महाराज पोहोचले आनागोंदीला. तुंगभद्रा नदीच्या तीरावरती असलेलं हे आनागोंदी शहर, या तुंगभद्रेच्या काठी भानुदास महाराजांनी स्नान केलं. आणि स्नान करून उत्तम प्रकारचं आपलं संध्याशालन वगैरे केलं आणि भगवंताचं दर्शन घेण्याकरता निघाले. पण रात्र झाली होती म्हणून भगवंत कपाट लावले होते म्हणून सकाळी उठले आणि भगवंताचं दर्शन घ्यायला निघाले. भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर सकाळी उठले, शेज आरती सुरू झाली. आणि शेजारतीचे जे काही ध्रुवपद होते ते ध्रुवपद शेजारतीचे सुरू झाले. सहस्र दीपे दीप जैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीसी शोभा,
काकड आरती ओळू माझ्या कृष्णाई सभाइया, कराचर मोहिले तुझे स्वरूप पाहावया. अशी काकड आरती सुरू झाली. आणि काकड आरती सुरू झाल्यानंतर त्यांनी विचार केला की हे भानुदास महाराजांनी भगवंताचं रूप पाहिलं, भगवंताला नमस्कार केला आणि भगवंताने भानुदास महाराजांना आपल्या पटेवरचे हात खाली काढले, खाली उतरले आणि भानुदास महाराजांना आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर भगवंतांनी आनंदामध्ये आपल्या गळ्यातले जेवढे काही हार होते ते हार सगळे भानुदास महाराजांच्या गळ्यात घातले. आणि भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये ते हार घातले आणि त्यासोबत एक माणिकरत्नाचा हार तो सुद्धा भानुदास महाराजांच्या गळ्यात घालून दिला. भानुदास महाराजही पहाटे दर्शन झालं, भानुदास महाराज निघून गेले. आणि सकाळी रात्र झाल्यानंतर रात्री हा सगळा गोंधळ घडला. भानुदास महाराज सकाळी पुजारी दार उघडले, पुजारी आले, त्यांनी पाहिलं तर काय भगवंताचे सगळे अंगावरचे जे काही अलंकार आहेत ते सगळे उतरले. पण जो नित्यनेमाचा सगळ्यात मौल्यवान असलेला माणिकरत्नांचा हार, जो नवरत्नांचा हार होता, तो आता भगवंताच्या अंगावर पाहायला मिळाला नाही. आणि म्हणून भगवंतांनी प्रधानांना सांगितलं आणि प्रधानांनी राजाला सांगितलं, महाराज की भगवंताच्या अंगावरचा जो नवरत्नाचा माणिकरत्नाचा हार आहे तो हार काही दिसत नाही आहे. आणि दिसत नाही हे का आलं तेव्हा कृष्णदेवरायांनी सुद्धा जास्त काही विचार केला नाही. त्यांनी सांगितलं, जो कोणी चोर असेल त्याला पकडा आणि जरा त्याला तिकडेच सुळावर देऊन टाका. आणि भगवंतांनी काय मागितलं होतं की बाबा तुझ्या राज्यामध्ये माझ्या भक्ताचा छळ होऊ देऊ नको. आणि असा विचार केला आणि त्यांनी तुंगभद्रेच्या सकाळी प्रातस्नान केलं आणि संध्या मार्जन केलं. आणि आपला जो नित्यनेम आहे तो नित्यनेम महाराज भानुदास महाराज तुंगभद्रेच्या कडेवरती करत असताना हे जे काही राज शिपाई होते, हे शिपाई चोर कुठे हे पाहत शोध होत होते. आणि त्यांनी पाहिलं त्या ऊन पडल्यावर त्या माणिकरत्नावरती ऊन पडलं आणि ते ऊन चमकायला लागले. तो घातलेला हार असाच गळ्यामध्ये भानुदास महाराज. भानुदास महाराज विठ्ठल 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 विठ्ठल, अरे विठ्ठला वाचुनी अनेकांचे ध्यान, नाही आम्हा चिंतन तुझी यांचे. आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत, कुळधर्म समस्त विठ्ठल देव. म्हणजे विठ्ठला वाचुनी अनेकांचे ध्यान, आम्हाला विठ्ठला वाचून ध्यानच नाही कोणाचं, असे हे भानुदास महाराज. आणि ह्या भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये तो हार पाहिला. आणि त्या भानुदास महाराजांना त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या, म्हणजे त्यांचे हात बांधण्यात आले व त्यांना भर चौकामध्ये आणण्यात आलं, सुळाजवळ आणण्यात आलं. आणि आता भानुदास महाराजांना सुळावर द्यायचं. राजांनी विचारलं, काय शेवटची इच्छा तुमची, मागा तुम्ही. भक्ताची इच्छा काय असणार, देवाचं दर्शन. ते म्हणे काही इच्छा नाही, मी जर हेच चोरी केली असेल तर माझा देव मला हे होईल, साक्षभूत होईल. आणि शेवटी भानुदास महाराजांनी फक्त एवढंच म्हणले, जरी हे आकाश वरो पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाये, वडवानल त्रिभुवनी खाये, तरीच मी तुझा वाट पाहे गा विठोबा. न करी अनेकाचा पांगियला, नामधारक तुझ्या चांकिला. सप्तसागरस हे समरस होती, परी विरोणी जाई शिती. पंचभूते महापरय पावती, तरीच मी तुझा वाट पाहे गा विठोबा. भलतेसे वरोपरी भारी, परी नाम सांडो नटळो निर्धारी. जेने पतिव्रता प्राणेश्वरी, विनंती भानुतास करी गा विठोबा. जरी हे आकाश वरो पडो पाहे, हे आकाश आणि ही पृथ्वी सगळे एक हो. ब्रह्मघोळ भंगा जाई, ब्रह्मघोळ जो आहे तो भंगल्या जाऊया. ब्रह्मघोळ भंगा जाई, वडवानल त्रिभुवन खाये. पूर्ण त्रिभुवनाला जरी अग्नीने खाल्लं तरी मी तुझीच वाट पाहिली देवा. न करी अनेकाचा पांगिला, मी दुसऱ्याचा धावा कशाला करू. नामधारक तुझ्याच अंकिला, मी नामधारक जो आहे तुझ्या नावाचा नामधारक आहे आणि मला दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही. सप्तसागरस हे समरस होती, जरी हे 7 सागर कधीच एकत्र येत नाहीत, पण जर एकत्र आले सप्तसागर सम होती. परी विरळून जाई क्षिती, परी विरळून जाई क्षिती. पंचभूते महाप्रळय पावती, हे पंचभूत जरी एका ठिकाणी आले तरीच मी तुझा वाट पाहिजे. परी हे व्रत जे आहे, परी भरतेस जडो परी भारी. आणखीनही हे सगळे एकत्र माझ्या याच्यावर येऊ दे. परी नाम सांडो नटळो निर्धारी, पण हे तुझं नाम
सांडू देऊ नको. कसं? जेने पतिव्रता प्राणेश्वरी विनंती भांडताच करी का विठोबा. जसं पतिव्रतेला आपल्या पतीचं प्राणप्रिय असतो, त्याप्रमाणे भगवंता मला तुझं नामस्मरण आणि तुझं साक्षभूत दर्शन मला स्थिर आहे. म्हण तरीच मी तुझा वाट पाहे गा विठोबा. अशा प्रकारे मी तुझी वाट पाहतो भगवंता. आणि अशा प्रकारे वाट पाहतो म्हटल्यानंतर भगवंत तिचं प्राकट्यावर ते सुळाचं पाणी झालं, त्या खटवांगाचा हार झाला, तो भांडदास महाराजांच्या गळ्यात पडला आणि भगवंत साक्षीभूत प्रगट झाले. आणि समचर सरोजम सांद्रणीला मुदावं जघन्नीत पाणी मंडनं मंडनानाम तरुणी तुलसीमाला कंजनम कंजनेतम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. असं हे विठ्ठलाचं साजिरं गुजिर रूप भगवंतासमोर भांडदास महाराजांसमोर प्रगट झालं. आणि भांडदास महाराजांना प्रगट झाल्यानंतर कृष्णदेवराय आला आणि महाराज मला क्षमा करा, मला माफ करा असे म्हणून परत परत माफी मागू लागला. पण कृष्णदेवरायाला भगवंत म्हणाला, मी तुला तू 3 वचनापैकी एका वचना माझा मोडलंस. मी सांगितलं होतं की तुझ्या राज्यामध्ये माझ्या कोणत्याच भक्ताचा छळ नाही झाला पाहिजे. आणि मला प्राणाशिवाय प्राणाहून प्राणाशी प्रिय असलेले भांडदास महाराज यांना तू मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला निघालास. आता मी तुझ्या राज्यात राहू शकत नाही. आणि भांडदास महाराज त्यांना म्हणाले, महाराज चला मी तुम्हाला न्यायला आले, माझ्यासोबत चला तुम्ही. आणि मग भांडदास महाराजांनी त्यांना न्यायचा विचार केला. पण भगवंता मी वयोवृद्ध आहे आणि मी काय तुला उचलून नेऊ शकत नाही. मग तू लहान होत असलात तर मी तुला नाही तर मी तुला नेणार नाही. मग भगवंत अंगुष्ट मात्र झाले. असं म्हणतात की भगवंत अंगुष्ट मात्र झाले आणि ती पडशी असायची पूर्वी, त्या पडशीमध्ये भगवंताला घेतलं, सुंबळ बांधली, टाकली, आषाढी कार्तिकीला गेले आणि यूज तर जायला 2 महिने लागले आणि यायला 2 महिने लागले. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला महाराज पंढरपूरला पोहोचले. आणि पंढरपूरला पोहोचल्यानंतर प्रतिष्ठापना भगवंताची तिथं झाली. म्हणून कार्तिक आषाढ शुद्ध एकादशीला काय म्हणतात तर देव शयनी एकादशी म्हणतात. आणि कार्तिकीला देव पंढरपूरला आले, त्याला देव प्रबोधनी एकादशी म्हणतात. शयनी आणि प्रबोधनी म्हणून भगवंत त्या दिवशी पंढरपुरात आले. आणि म्हणून आजही वारकरी मंडळी पंढरपूरला जे 4 महिने चातुर्मासासाठी राहतात की भगवंत एकदा गेलास आता परत रुसून जाऊ नकोस, आमच्यावर परत अशा कृपा करू नकोस, म्हणून तू पंढरपूरलाच राहा. मग या भानुदास महाराजांनी असं काय केलं होतं? आणि भानुदास महाराजांना मग देव स्थापित झाल्यानंतर भानुदास महाराजांना सांगितलं की काय पाहिजे तुला माग. पण पहिल्यांदाच सांगितलंय की मला काही नको, मला तुझ्या चरणाशी हेची मागवलं तुला विठोबा, चरणी ठाव दे मला. आणि भानुदास महाराजांना चरणी ठाव दिला. आज आपण पंढरपूरला गेल्यानंतर भानुदास महाराजांच्या मग काय सांगितलं की भगवंता माझ्या कुळावर तुझी कृपा व्हावी. मग भानुदास महाराजांच्या कुळावर कशी कृपा झाली तर भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आणि क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. भानुदासाच्या कुळामध्ये कोणाचा विष्णूचा अवतार झाला तर भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भगवंताचा अवतार म्हणजे नाथ महाराज झाले. मग असं काय केलं तर भानुदास महाराजांनी तर भानुदास महाराजांनी देवावर उपकार केला असं म्हणता येईल. नवे आज आपल्याला सगळ्याला आनागोंदीला भगवंताचं दर्शन घ्यायला जावं लागलं असतं, पण भानुदास महाराजांचा उपकार म्हणून आज आपण पंढरपूरला गेल्यानंतर जेव्हा आपण गरुड खांबापासून दर्शन घेऊन पुढे जातो आणि तिथे एक समाधी, आपण त्या समाधीचं दर्शन घेतो, ती समाधी दुसऱ्या कोणाची नसून ती भानुदास महाराजांची समाधी आहे. असे हे भानुदास महाराज. आणि या भानुदास महाराजांमुळं कार्तिकी आणि आषाढी एकादशीचं महत्त्व, चातुर्मासाचं महत्त्व पंढरीला जास्त प्रकारे मिळालं. म्हणून आजही वारकरी मंडळी 4 महिने चातुर्मास पंढरपूर या ठिकाणी करतात. आणि 4 महिने चातुर्मासाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे ही आषाढी कार्तिकीची वारी आता येळेगावला सुद्धा होऊ लागली होती. म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आता ह्या आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही, त्याला साधनच नाही, दुसरी शपथ घ्यायची गरजच नाही. आषाढी वारी की जसं म्हणतो आपण की मला मस्ट जाणं ऑफिसला, त्याच्याशिवाय मला पर्यायच नाही, तसं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी तशाप्रमाणे आषाढी कार्तिकी आता येळेगावला वारी सुरू होऊ लागली. आणि लोक उत्साहात येऊ लागले. तव त्या प्रणिता नावाची जी नदी आहे, त्या प्रणिता नावाच्या नदीला काय झालं, एक दिवस लोक आषाढीच्या वारीसाठी
आषाढ मास होता आणि आषाढीच्या वारीला लोकांनी असा विचार केला की आपण येळेगावला जावं. आणि त्या काळात असे नदी, ओढे, नाले खूप पर्जन्यमान असायचं. नदी, ओढे, नाले खूप भरलेले असायचे. त्या नदी, ओढ्या नाल्यांमुळे त्याचं पर्जन्यमानामुळं त्याचं जे प्रारुप्त होतं ते प्रारुप्त खूप अवाढव्य प्रकारचं असायचं. आणि म्हणून आपण जे सायुज्याचा विचार केला त्याचा हा विचार करतोय. आणि उत्साहासाठी काही कोरडी नावाच्या गावामधून, त्याला हातगाव तालुका आहे, या करोडी नावाच्या गावाला यात्रा आडून बसली. सगळे लोक निघालेले आडून बसले. अरे नदीला उतार होता आणि पात्र एवढं भरलेलं होतं की खूप भरलेलं होतं. आणि मग काय झालं की एक नाव होती, त्या नावामध्ये सर्व जे काही भक्त आहेत ते त्या नावामध्ये बसले. पण नाव पहिलं तीर, संसाररूपी नाव पहिलं तीर परत करण्यासाठीही भगवंताचं नामस्मरण किंवा संतांचं चरण घ्यावं लागतं. आणि नदीतली नावं घ्यायची जरी असली तरी त्या आपल्या त्या नाव चालवणाऱ्या नावाड्यावर आपला पूर्ण विश्वास असावा लागतो. तो नावाडी रूप भगवंत जर मनात आला तर तो आपल्याला पैलतीला नेईल, नाही तर आपलं कुठंही गतप्राण होऊ शकतो. असा आपला हा संसाररूपी नाव जर आपली पैल करायची असेल तर तुकाराम महाराजांच्या चरणांच्या पायांचं आपण अगोदर स्मरण केलं पाहिजे. आणि त्या काय झालं, मध्यान्हावरती त्या नदीच्या मध्यान्हावरती नाव आली आणि त्या नावेला अचानक एक भगदाड पडलं. कुठून तरी त्या नावेमध्ये पाणी यायला लागलं. सर्व बसलेले लोक अर्ध आली जळात आणि नाव फुटली. आतमधून आपोआप पाणी बाहेर येऊ लागलं. यात्रेकरून तात्काळ घाबरले आणि आज आपला आयुष्यातील हा शेवटचा सूर्य आपण पाहिला असं त्यांना वाटू लागलं. आणि आता त्यांना असं वाटलं की शेवटचा काळ आहे, आता आपण सद्गुरूंचं स्मरण केल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. आणि असा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस मात्र हे कृपा सिंधू सद्गुरुनाथा तू ये आता, सद्गुरुनाथा तू लवकर ये आता, मला तुझी फार गरज आहे. असं करून लोक धावा करू लागले. माझी काही शरणसेवा विसरली असेल, मी कधी तुझ्यावर रुष्ट झाला असेल, मी तुला कधी काही बोललो असेल तर हे तुकामाई तू मला माफ कर, पण तू ये. हे तुकामाई तू ये, लवकर ये तुकामाई. असा लोक पूर्वी एक कथानकामध्ये ऐकलं होतं की तू वनमाळी होऊन, तू भगवान श्रीकृष्ण होऊन एक नाव पैल तीराला लावली होती, तशीच आता तू हे कर. आणि सरोसरी उठला. आणि काय झालं, एक आघाडीत घटना घडली. एक आघाडीत शक्ती त्या ठिकाणी उपलब्ध झाली आणि तिने आपोआप ती नाव पुन्हा गुप्तपणे पूर्वस्थळी जाऊन बसून तुकामाई तेव्हा वस्त्रे सर्व भिरली. जण पाहत होता. तुकाराम महाराज आले गुप्तरूपामध्ये, ती नाव कडेला लावली. लोकांनी पाहिलं, त्यांचे वस्त्र ओले झालेत. आणि लवकर सर्व लगबगीने मंडळ देवळाजवळ झाली आणि लोटांगण गुरुमूर्तीला तुकाराम महाराजांना लोटांगण घालू लागली. सगळे लोक विचार करू लागले, अहो तुम्ही कसे आलात, नदीला तर महापूर आलाय. लोक सांगू लागले. तेव्हा बोलती मंडळी, संकट ओढावले सकळी, नौकेचा जळ भरता तात्काळी, धावा केला श्रीगुरु तुकयाचा. खरंय म्हणे, तुम्ही सांगतात हे अगदी खरं आहे. पण ज्यावेळेस ही नौका पाण्याला खालून तिला छिद्र पडलं, त्यातून पाणी येऊ लागलं आणि आम्ही तुकामाईचा धावा केला आणि तुकामाईने आम्हाला अर्ध पाण्यामध्ये आल्यानंतर तो नाव भरली. आम्ही सर्व आम्हाला असं वाटलं की आता आम्ही काही वाचत नाही. पण मात्र तुकामाईने पाण्याच्या खालून हात घोलून सगळी पाता ती नाव जी होती ती पहिल्या तीराला आणली. याचा सखा हरी, त्यावर विश्वाची कृपा करी असणारे हे संत काय करतात,
तर अगम्य अशी लीला करतात. आणि मग लोकांनी तात्काळ तीरावर आणून सोडलं. आणि आता मात्र हे पाहून सगळेच लोक त्या तुकामाईंच्या दर्शनासाठी उत्सुक झाले. तुकामाईंनी विचार केला की आता ही अगम्य आणि अघटित अशी करणी करून, आणि सर्वजण तुकाराम महाराजांना आता नमस्कार करायला लागले. तुकाराम महाराजांचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. त्यांच्या हातामध्ये कायम चिलीम असायची. त्या चिलीममध्ये तंबाखूही नसायची आणि त्या चिलमीवरती अग्नी नसायचा, पण ती जी धुनी होती चिलमीची ती कायम सुरू असायची. म्हणजे तंबाखूरूपी विषयी अग्निरूपी आपल्या कामक्रोधातील अज्ञान हे जाळून ज्ञानरूपी जो सुवास आहे तो आपल्या आयुष्यात करण्यासाठी जर यांनी हातात धरली नसावी, असा एक या ठिकाणी या शिलिमरूपी या संबोधातून असा प्रकाश पडतो असं मला वाटतं. कारण श्री गुरु अशी काही करणी करायच्या की लोकांना त्यांचं आश्चर्य वाटायचं. आणि आपण विचार करत असताना विचार करतो कसं होत असेल वर श्री गुरु मायाचे धुम्रपारी झाडी सारे लोकवरती तपबळ असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. एक दिवस काय झालं, योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म जरी म्हटलेलं असलं तरी योग महत्त्वाचा आहे. आणि योग कसा महत्त्वाचा आहे, योगाने काय साध्य होईल, योगाचं महत्त्व जाणून घेतलंच पाहिजे आपण. योग, माया, ब्रह्म पण योगाचा विचार का मांडावा, योगाचा विचार का करावा. दृश्य निरसन आपण ज्यावर समाधानच होत नाही त्यावेळेस साधन सोडून आपण चतुष्टयाकडे जातो. मन याचा विचार केल्याशिवाय आपल्याला कसं कळेल की सगुण आणि निर्गुण कोणाला म्हणायचं, योग आणि माया कोणाला म्हणायचं, ब्रह्म आणि बद्ध कोणाला म्हणायचं. त्यावेळेस असं एक ठिकाणी पाहावयास मी आलं. एक दिवस निवृत्तीनाथाच्या मनामध्ये असं आलं की मांडे खावेत. सर्वांना हा दृष्टांत माहिती आहे. निवृत्तीनाथाच्या मनात आलं की मांडे खावे, म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वराला सांगितलं, ज्ञानोबा आज मांड्याचा बेत झाला पाहिजे. तेव्हा मांड्याला मडका असल्याशिवाय मांडे भाजल्या जात नाहीत, म्हणून ती मुक्ताबाई जी आहे ती विश्वभा खेचरांकडे भांडं माठ मागायला गेली. मुक्ताबाई रडू लागली की काका दादा विश्वभा काका मला काही देत नाही आहेत. आणि मग मात्र ज्ञानोबारायांना आता थोडासा राग आला. पण योग वशिष्ठ नावाच्या ग्रंथावरून एक समभित आत्मस्वरूप नावाचं प्रकार आहे. नाथ महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये 3 वेळेस नंतर निर्याण झालेलं आहे. तिसऱ्यांदा महानिर्याण झालेलं आहे, पण 2 वेळेसच्या अगोदर निर्याण झालेलं आहे. तर ज्यावेळेस नाथ महाराज माऊलींकडे हे मला मुळाशी कंठी लागली आणि भगवत धर्माचा प्रसार वाढवण्यासाठी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेले त्यावेळेस काय झालेलं आहे, त्या काळामध्ये नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी तर दिली, पण योग वशिष्ठाचा सारा अभ्यास हा नाथांना दिला माऊलींनी. म्हणून नाथान आपल्या गुरूंपासून जे योगाचं ज्ञान निवृत्तीनाथापासून जे माऊलींना मिळालं होतं, त्यांनी काय केला, योग साधनेने हृदयी पेटविला अग्नी
तेवी तुकयाने अग्निसाधुनी ठेविलासे स्वाधीन. असा जो प्रकारचा अग्नी आहे, हा अग्नी पेटवला आणि ज्ञानदेवाच्या पाठीवरती तो पोटातला अग्नी पेटवला आणि पाठीवरती मुक्ताबाईंनी मांडे भाजले. आणि जेव्हा हे विसोबा खैतरांनी पाहिलं तेव्हा माऊलींचं आलं. आणि मग हे गरम गरम मांडे भाजून तिने निवृत्तीनाथांना आणि सगळ्यांना खाऊ घातले गरम गरम मांडे. म्हणजेच काय, हे सत्वपुरुष अवतार कार्य म्हणजे यांना अवतार घेण्याचं कारणच काय होतं की हे जे काही जडजीव आहे त्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी यांचं योगक्षेम झालेलं आहे. म्हणून माऊलींकडनं योग या मार्गाने साधनेने योग वशिष्ठावरून काय सुचतं की आपल्या इंद्रियावरती आपला जर ताबा असेल आणि आपले सप्त इंद्रिय जर आपण आपल्या सप्तकुंडली जर आपण जागृत केल्या तर आपण मन नावाच्या अधिकारी पुरुषाला सुद्धा आपल्या ब्रह्मतत्वाच्या ब्रह्माकडे चैतन्य आणि मुमुक्षत्वाकडे आपलं मन आवृत्त करू शकतो. म्हणून ह्या अग्नी कलियुगातील संत जे आहेत हे कलियुगातील संत, तुम्ही कोणाचंही उदाहरण घ्या, नाथांचं घ्या, माऊलींचं घ्या, तुकोबारायांचं घ्या, रामदास स्वामींचं घ्या, या संतांचं चरित्र यासाठी आहे की त्यांच्या चरित्राचं नित्यनेमाने पठन करावं आणि त्यातून आपल्याला सद्गुरूची कृपा व्हावी असंच आपल्याला वाटतं. कारण हा जो पुराण पुरुष नारायण जो आहे हा सद्गुरूरूपी होऊन आपल्याला सर्वांना मनाइच्छित कामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे मला वाटतं. का करावं असं आराधनीय काय संतांच्या सेवेसाठी काय करण्याचं कारण काय आहे आणि संतांनी का करावं? या संतांच्या चरित्राचं महत्त्व असं आहे की संत चरित्र कळल्यामुळे आपल्या चित्ताचे जे नाव, त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी एक कळल्या वाचुनी निश्चय ते कैसी देवकी होय सागवेजी गुरुराय कृपा करून. कळल्या वाचून आम्हाला जर कळलंच नाही तर आम्ही कसंही करेल गुरु महाराज, सांगा आम्हाला काहीतरी. त्यावेळेस ते सांगतात, अरे राहते ती आत्म्यापासी आणि ते आत्मत्व अनुभवासी म्हणून देवकी जशी संते संज्ञा दिली. अरे मनुष्या, आत्मयापासी राहते ती आत्मयापासी. आत्मयापासी म्हणजे काय? आत्मा यापासी राहतो म्हणजे काय? म्हणजे ज्याचा ब्रह्मस्वरूपाचा जो आत्मा आहे तो त्याच्या चित्स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतो आणि त्याने काय होतं, आत्मत्व आलंय अनुभवासी. आत्मत्व म्हणजे स्वतःचं स्थित प्रज्ञ जे आहे ते अनुभवाला आलंय म्हणून देवकी ती जशी संते संज्ञा दिली. म्हणून भगवंताच्या स्वरूपात सुद्धा मातृत्वाने काय सांगितलं की तू संत स्वरूपाचा आहे. मग पुढे काय म्हणतात की बुद्धी पात्रता साधावी, पात्री जलनियोजन करावी, जलात प्रतिबिंबता लक्षावी आत्म्याची. पण बुद्धीची पात्रता तशी असावी. कशी असावी की बुद्धीची पात्रता अशी असावी की आपल्या आत्म्याचा नवीन आपल्याला जो तत्वपुरुष म्हणजे तुकारामासारख्या सज्जनांचा, तुकामाईसारख्या सत्पुरुषांचा प्रतिबिंब आपण आहोत असा भास व्हावा. म्हणजे देव पाहावया गेलो येथे देवची होऊन ठेलो. नवे मी असं म्हणे संत पाहावया गेलो मी तेथे संतचे होणे ठेलो. संतांच्या ठिकाणी स्थितप्रज्ञता आहे अशी स्थितप्रज्ञता माझ्या ठिकाणी व्हावी. पुढं सांगतात, चित्ताचे नाव वासुदेव ते चित्त बुद्धीचे वैभव उभयंता योगे अभिनव प्रतिबिंब प्राप्त. चित्ताचं नाव काय सांगितलं त्यांनी? वासुदेव. वासु म्हणजे काय? वासु म्हणजे काय की वसत्पयादी ब्रह्म. वसु म्हणजे त्याचा वास आहे आणि आदिदेव देवाचा जिथं वास आहे असा तो चित्ताच्या ठिकाणी जो वासुदेव आहे ते चित्त बुद्धीचे वैभव. आणि ह्या अशा वासुदेव असणारा चित्त तिथं त्याच्यासारखं तर वैभव कोणतं नाही. आणि उभयंता योगे अभिनव प्रतिबिंब प्राप्त. आता हे उभयंता दोघे जण एकच झालेत आणि त्यांचं एकच प्रतिबिंब झालेलं आहे.
त्या प्रतिबिंबाची व्याप्ती तयासे वासुदेव बोलती जीव ब्रह्माची गळती देही ऐसीचा असे ना, की हे दोघं जण जे आहेत हे आता एकच ठिकाणी झालेत आणि यांची गती एक ठिकाणीच असेल, असे हे तुकाराम महाराज आणि आम्ही दोघं जण कधी एका ठिकाणी होऊ असा मनुष्याच्या मनामध्ये विचार कधी येईल, असं ह्या चरित्रातून मला पाहायला मिळतं. ही अभिनवाची खुन जाणावी बा आपुली आपण, तेव्हा सगुण देवकी नंदन हृदयी कोंदे. वा, काय सुंदर लिहिलंय. चरित्रकार लिहितात की ही अभिनवाची खुन. आता सगुण निर्गुण हा वादच राहिला नाही. हृदयी कोंदे म्हणले म्हणजे हृदय केव्हा खोंदेल, की ज्यावेळेस या हृदयाला भगवंताच्या अज्ञान निघून जाईल. अज्ञान निघून नामस्मरण नावाचा ओलावा कोरडा, नामस्मरणाने आपल्या हृदयातला जो अज्ञानाचा ओलावा आहे तो कोरडा होईल आणि देव सगुण स्वरूपातला संत आपल्या त्या हृदयात कोंदेल. तेव्हा काय होईल, तर तेव्हा आपला जो भगवंत आहे हा आपल्या हृदयस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. मग हृदयस्थ होण्यासाठी काय करावं लागेल, जपतपादी अनुष्ठान करती याची कारण, शेवटी गुरु वाचून निष्फळ जाणीजे. मग जप तप अनुष्ठान योग निम्न आहार निराहार प्रत्याहार योग साधना अनुष्ठान सिद्धित्व मुमुक्षत्व हे सगळं जरी केलं, पण तुकेंद्र स्वामीसारख्या तुकामाईसारख्या संत सोयऱ्यांचा जो अनुभवच झाला नाही, चरित्र अनुभवलं नाही, चरित्रावरती कायाभूत वागलो नाही, तर कसं आपल्याला कळल. म्हणून हे सगळं निष्फळ आहे. श्री गुरु तुमची करणी अन्यासी अप्राप्त त्रिभुवनी, म्हणून मस्तक चरणी ठेवितो देवा. हे सद्गुरुनाथा, हे तुकामाई, तुमच्या चरणी आता मी नतमस्तक होतो. पण नतमस्तक होण्याचं कारण हे की तुमच्याशिवाय जगामध्ये सत्य काहीच नाही. म्हणून नवे मी म्हणेल की नाही कळाला मला भगवंत, नाही कळाला पंढरीस तरी चालेल, पण माझे तुकाराम मला कळाले, माझी तुकामाई जर मला कळाली आणि ती प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं आली, तर माझं जन्म तर कृतार्थ झालं, पूर्वजांचं तर अवश्य होईल. म्हणून या चरित्राचा भाग पाहत असताना हा भाग आपण पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे की सद्गुरूंनी जी कृपा केलेली आहे, सद्गुरूंनी संततेची गुरु दुसरा नसे विचारू, करती संतस्मरणी आदरू मन भावे. संत म्हणजे त्या संतांशिवाय दुसरा गुरुच नाही कोणी. आणि मनाने विचार केला ना की हेच आपले सद्गुरू, हेच संत आहेत, बस तेच आपलं राहण्याचं ठिकाण आहे. भगवान सांगतो, नाहम वसामी वैकुंठे नाहम मृत्युलोकेच. इथं नारदा मी कुठं वसतो, की जिथं मदभक्त आहे तिथं मी वसतो. आणि संतांची कृपा झाली तर संतांची कृपा झाल्यावर काय होतं, तर आमच्या पैठणला गावबा नावाचा ब्राह्मण होता, कावसांच्या गावातला होता, मुका होता, बोलता येतं, कोण्या मुखी राहते रामायणवद्वी. पुरणाची पोळी खायची म्हणून आला नाथांकडे राहायला. नाथांच्या निर्याणाच्या अगोदर नाथांच्या डोक्यावरती हात ठेवला, अनुग्रह दिला आणि भावार्थ रामायणाचा उत्तरकांडातील ज्या शेवटच्या 15,000 ओव्या ज्या आहेत त्या 15,000 ओव्या या गावबांनी लिहिल्या. हे गावबांचं लिखाण आणि हे नाथांचं लिखाण काहीच फरक कळत नाही. कोणामुखी हाती रामायण वदवी, मग मुक्याच्या हातून रामायण वदवणं कोण्या काय म्हणतात ते इथे चरित्रकार काय म्हणतात की तुम्ही प्रसन्न झाल्यावर मुक्यासी फुटेल वैखरी आणि संत चरित्र निर्धारी सहज बोलेल. अहो सहजच बोलतोय ना, माझ्यासारखा पामर संतांच्या चरित्रावरती बोलतोय, तर नाथ महाराजांची कृपा झाल्यानंतर जर रामायणासारख्या भारत रामायणासारख्या जर उत्तरकांडाच्या 15,000 ओव्या जर हे लिहित असतील, गावा लिहित असतील, तर त्यात काही वावगं नाही. दयार्द्र होऊनी संत अंतःकरण देऊनी स्फूर्ती, आपण बोलविती संत रूपे. वाह, काय सुंदर लिहिलंय.
की संत काय करतात की ते जर त्यांच्यावरती दया केली, आता उदाहरण सांगितलं गावाप्रमाणे, की ते काय करतात, आपणा बोलविती संत रूपे. आपण ते जे त्यांचं जे लिखाण आहे आपल्या भक्तावरती हात ठेवला की त्यांच्या रूप करतात आणि त्यांच्या मुखातून त्यांना जे वधवून घ्यायचं आहे तेच वधवून घेतात आणि तेच सर्वाभूत सर्वांना शोध करतात. एखाद्या संतांचं चरित्र समाजापर्यंत पोहोचवायचं असेल तर एखाद्या मनुष्याला ते संत एखाद्या मनुष्याला बुद्धी देतात किंवा एखाद्याला ती संत चरित्र पोहोचवण्याचा अधिकार देतात. याचा असा अर्थ असतो की ते संत स्वतःचं चरित्र स्वतः गात असतात, असं मला आज वाटतं. आणि म्हणून ह्या वैखरीवरती कोण बसला असेल तर ह्या वैखरीवरती माझी तुकामाई बसली आहे. आणि म्हणून राहिलेले उर्वरित चरित्र अवर्णजीय जे विचित्र श्रवणे पठणे पवित्र श्रोतेजन. आणि हे संतांचं जे चरित्र आहे हे श्रवणाने पठणाने अतिपवित्र आहे. मग हे अतिपवित्र संतांचं जर ते जाणून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? एक दिवस काय झालं, एक सिद्ध पुरुष गोसावी तुकाराम महाराजांना भेटायला आले. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा हा दृष्टांत आहे आणि या तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये मला हे दोन्ही दृष्टांत खूप आवडतात. पण हा दृष्टांत तुकेंद्र त्यांनी पंचेंद्रिय थोडे सिद्धी पावलेले असे सत्पुरुष होते आणि त्यांनी तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्यासाठी ते आले. समाधी सिद्धी तुकयाची दासी रक्षण करती अहर्निशी सदा उभ्या सेवेशी अभ्यसी सर्वदा. रिद्धी सिद्धी ज्यांच्या दासी आहेत त्यांची परीक्षा घ्यायसाठी हे गोसावी महाराज आले. आणि एक काय केलं, एक भुयार होतं, एका भुयारामध्ये त्यांना नेलं आणि काहीतरी हे कुटील दोघे जण सायास करती साधन समाधी जाऊनी अहंकार गुण नाडिले तयास. सिद्ध होते, पुरुष होते, पण अहंकार खूप झाला होता. आणि तुकामाई सारख्या सत्पुरुषाची परीक्षा घेतात. विचार करा, त्यांनी विचार केला, संतांनी विचार केला तर संत काही करू शकतात. यासी एक पक्ष लोटला कुटील मुकेले प्राण्याला तुका अवलोकी तयाला तो प्रेते होनी पडियेले. आणि ह्या समाधीमध्ये बसले आणि समाधीमध्ये बसल्या बसल्या काय झालं, हे जे दोघं जण साधू होते हे प्राणाला मुकले गेले हे, आणि प्राणाला गेले पण मात्र तुकाराम झडकरी आले विवरा भीतरी मोकळे करुनी पाहता सत्वरी तवते अचेतन पडियेले. आणि हे दोघंही साधनेला बसले होते आणि तुकाराम महाराज साधने. पण तुकाराम महाराज काय आले, त्या गर्तेतून त्या गुहेतून बाहेर आले आणि पाहिलं ते अचेतन झालेत. अचेतन झाले. आता त्यांना त्यांच्या शरीरामध्ये प्राणच राहिला नव्हता. संतांशी छळता पाही अपाय पडिले. संतांचं छळण केल्यानंतर काय होणार आहे, तप्पाभिमानी नाडिले संत दृष्टीस नाही भासले छुफू विद्येनी फुगले छळणे केले संतांचे. आणि असा विचार केला की यांना आपण ही आपली विद्या दाखवू आणि तुकामाईंना आपण अनेक प्रकारचं शल्य करू, पण तुकामाईच ती. आणि खरंच तुम्हाला सांगू का, खरंच हे चरित्र आहे ना, रोज रोज नवीन नवीन प्रकारचं अनुभवशील प्रगती करते. मला काय सांगायचं आहे की या चरित्रामधून नवे तुकाराम महाराजांना असं सांगायचं आहे, तुम्हाला कुठली जरी योगयाग, तुम्हाला कुठली जरी सिद्धी प्राप्त झाली, पण तुम्ही ते सिद्धीमुळे अहंकाराने एवढे तत्वशील होऊ नका. सद्गुरूचा एखादा दृष्टांत झाला, सद्गुरूची तुमच्यावरती कृपा झाली तर त्यांनी अहंकारित होऊ नका. फक्त अनंत सद्गुरूचं नामस्मरण करा. आणि तुकामाईची कृपा ज्यावेळेस होते तर काय, धर्म छळणे जाण अपमानिले कौरव सैन्य रोरोक नरक जाण आप्त झाले कौरवा. धर्माला छळल्यामुळं काय झालं, धर्माला छळलं आणि ती केली त्या द्रौपदीचा छळ. त्या एवढे कृपाचार्य द्रोणाचार्य
धृतराष्ट्र, भीष्माचार्य एवढे सगळे त्या सभेमध्ये असताना तिचा एवढा छळ केला आणि एवढे ज्ञानी असताना सुद्धा छळ करून सुद्धा त्या कौरवांना झालं काय शेवटी? तर नरकामध्ये जावं लागलं. म्हणून हे नरकामध्ये जाण्याचं कारण काय किंवा नरक यातना भोगण्याचं कारण काय? पण शेवटी संत दयाळू असतात. शेवटी धर्मराज दयाळू संत सर्व दृष्टीचा अवतार करीत ते जाणूनही ध्यानात काय करीतो क्रिया. पण खरं सांगू का, माझे तुकामाई माझी खूपच योग्याची माऊली आहे. अहो माझ्या स्वामी तुकामाईसारखी, माझ्या ब्रह्मानंद स्वामीसारखी आईच नाही आहे दुसऱ्या जगात. हो, जगातील सर्व संत श्रेष्ठ आहे, पण तुकारामावरती जी श्रद्धा आहे, तुकारामांचा जो अनुभव आहे, तो अनुभव कळण्यासाठी त्यांना तसं सर्वाभूती शरण जावं असं आज वाटतं. नवे असं व्हावंच. म्हणून काय केलं, एक काठी हातामध्ये घेतली, छडी मारती प्रेतावरती, उठून बैसले कर्मचारी, मिठी मारती चरणावरी तुकयांचे ते धवा. हे काही 2 गोसावी होते, त्यांनी तुकाराम महाराजांना छळलं होतं. या तुकाराम महाराजांना हे 2 गोसावी छळल्यामुळे झालं काय, या दोघा जणांनी तुकाराम महाराजांचे चरण आणि संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळून जाय. अशा ह्या तुकामाईंच्या चरणाचा स्पर्श झाला आणि जो काही अहंकारी रूपी जो काही जी वासना होती ती जळून गेली. आणि अहंकार रूपी वासना जळून गेल्यामुळे झालं काय, तर म्हणती आम्हा गुरु भेटले, क्षमा मागुनी निघाले, गररहित थिजले मना माझी. आणि हे गोसावी म्हणू लागले की आम्हाला गुरु भेटले की जे महाराजांना आपली श्रेष्ठता दाखवायला आलते, ते म्हणायला लागले आता महाराज आम्हाला महाराज गुरु भेटले. आणि खरंच माझ्या तुकामाईची काय मी श्रेष्ठता करू, माझी वैखरी कमी पडते माझ्या तुकामाईची श्रेष्ठता वाखणायला. आणि अशी माझी तुकामाई सर्वाभूती सर्व चराचरामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, अस्थिरामध्ये आहे, अस्थिरामध्ये आहे, सजीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये आहे, सर्व तत्वांमध्ये आहे, अशी माझी तुकामाई. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराजांची श्रेष्ठता वाढू लागली. नवे परितो भगवत भक्त खरा, साह्य करे रुक्मिणीवरा, काय भीतो मंत्रतंत्रा, सर्व साधन साधिले. परत तो भगवत भक्त जो आहे, अरे मंत्रतंत्राला काय होतो, ऐसे अपमानिले गोसावी, त्वरित कृष्णमुख केले पाही, दिवसे दिवस अंत नाही पराक्रमा ज्यांचे. की जा, अरे तुम्ही काय अपमान केला गोसावींनी, पण तरी पण मी तुम्हाला अभयदान दिले. आणि अभयदान काय दिले, तर हे संत आहे. आणि संतांचं अभयदान देण्यामागचं कारण काय आहे की मुमुक्षुविषयी दर्शन पावन होता लवलाई, जो जैसा भावे येई तैसा तया दिसती. मुमुक्षू जसं आपल्याला जसं हरणांना जे आपलं मृगजळ असतं, म्हणजे एक पाण्याचा झरा वाहतोय असं मृगजळ त्यांना दिसतं आणि जर जळाच्या मागं पळतात, तसं मुमुक्षत्वाने तुम्ही जर भगवंताकडे पाहिलं तर तो साजिरा सगुण, जया अंगी जैसा भाव तया भेटे तैसा देव. अशा मुमुक्षत्वाने आणि अशा भावत्वाने जर तुम्ही भगवंताला पाहिलं तर भगवंत नक्कीच तुम्हाला तसा दिसेल. असे हे तुकाराम महाराज. बाळासी बाळ, विषयासी जना विषय केवळ, मुक्तासी संत निश्चय दिसते पै. बाळ असेल त्याला माझे तुकामाई माझे बाळ दिसतात. विषयी जना विषयी केवळ, ज्यांना विषयरूपी वाटतात त्यांना माझे तुकाराम महाराज विषयी दिसतात. मुक्तासी संत निश्चळ, आणि जे मुक्त आहेत त्यांना निश्चळपणे संत दिसतात. याच्याशिवाय दुसरं कुणीच दिसत नाही. म्हणून हे संत स्वरूप जे असलेले माझे तुकाराम आहेत, तुकामाई आहेत, या तुकारामांचं चरित्र असताना मला असं वाटतं की जनी वनी पाशानी सर्वकडं ठाई जसा प्रल्हादाला नारायण दिसत होता, त्या प्रल्हादाला नारायण, बाबा कुठे तुझा विष्णू, या खांबामध्ये आहे, या झाडामध्ये आहे, या वस्तूमध्ये आहे. हो बाबा, माझा नारायण तुमच्यात आहे, माझा नारायण या खांबात आहे, माझा नारायण या आसनात आहे, माझा नारायण पाताळी आहे, मृत्यूलोकात आहे, सर्व ठिकाणी माझा नारायण आहे. असं सर्व ठिकाणी जणांना आता भगवंत दिसून आले. आणि एखाद्या समय गुप्त मार्गाने जाती झाली कोठेही, असं हे झालं. आणि असं गुप्त मार्गाने हे तुकाराम महाराज जाऊ लागले.
असा काही काळ गेला आणि काही काळानंतर त्यांनी असा विचार केला. एक दिवस काही काळ लोटल्यानंतर सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहण आले आणि पर्व काळामध्ये म्हणून इच्छा झाली गंगेचं स्नान करावं, गोदावरीचं स्नान करावं असं महाराजांच्या मनात आलं. स्नान करावे गंगेचे, मनी स्फुरली तुकयाचे, दर्शन होईल कैसे आजच दिनी. तुकाराम महाराज येळेगावला होते आणि असा विचार केला की आज गंगेचं स्नान करावं. गंगेचं स्नान करण्याचं कारण काय? गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुसदा पापम तापमच दैन्यंच हरेच सद्गुरु दर्शनम. गंगा पापम, गंगेचं काय होतं? गंगेत स्नान केल्याने पाप जातं. गंगा पापम शशी तापम, सूर्यनारायणाची उपासना केल्यानंतर ताप जातो. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुसदा, कल्पतरू मनातील सर्व इच्छा फळ देईल. पण गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पत पापम तापमच दैन्यंच हरेच सद्गुरु दर्शनम. पण हे तिन्ही ताप जे आहेत हे कशाने मिळतील? तर फक्त माझ्या सद्गुरूंच्या, माझ्या तुकामाईंच्या दर्शनाने मिळतील. म्हणून माझ्या तुकामाईने असा विचार केला, आता 10 वाजले आणि पर्वकाळ समीप आला होता आणि 4 योजन क्रमिले एका घंट्यात. 4 योजन हे नांदेड आहे इथून. आणि आता कसं जाऊ मी नंदीग्रामला? नंदीग्रामाला त्यांना जायचं होतं. लोक म्हणती नांदेड दूर, 16 कोस मध्ये डोंगर, घोडे तरी काय करणार अल्पकाळात. 16 कोस आहे नांदेड इथून येळेगाववरून असं लोक म्हणतात. वेळ बिलकुल उरली नाही, निश्चय टळलेला संशय नाही, येण्यास कोण राजी नाही, समागमे तुकयाचा. तुकाराम महाराजांच्या सोबत यायला पण कोणी तयार नाही, एवढ्या लांब आहे. सकळांशी पुसूने पाहिले, बहुतेकाशी खोटे बासले, भाविक दोघे निवडले, एक स्त्री आणि एक पुरुष. पण 2 भाविक असे निवडले, एक स्त्री आणि एक पुरुष असे निवडले. स्त्री होती जमेदाराची, समागमे पुरुष एकची, नेत्र झाकिता उभयंतासी गंगा तीरी उभं केलं. आणि आपल्या योगमायेने डोळे झाकले आणि ते दोघं उभयंता गंगा तीरी उभे केले. पाही नंदी ग्राम नगर, आश्चर्य करीती नारीनर, स्नानदान पर्वकाळ घडला गुरुकृपे. आणि भगवान स्वरूप असणारे हे तुकामाई काय झाले? अंतर्धान पावले आणि नांदेडला आले. त्या गंगेच्या ठिकाणी स्नान केलं आणि पर्वकाळामध्ये स्नान केलं. गुरूंचं श्रीगुरू लागला, श्रीगुरूंचा हात तोची पर्वकाळ सर्वात. जर विचार करा, एवढं मोठं ग्रहण आहे आणि त्या ग्रहणामध्ये जर आपले मोक्षगुरू आपल्यासोबत आहेत, तर याच्यावरून आणखीन महापर्व काळ कोणता असेल? तर हा महापर्व काळ आज मिळालेला आहे. आणि आपल्याला महापर्व काळ काय मिळाला आहे? मी तर म्हणून हे एक आपल्याला ग्रहणच लागलं आहे, हे कोरोना नावाचं. आणि ह्या कोरोना नावाच्या ग्रहणामध्ये आपण सद्गुरू नावाच्या ह्या पहिलं पाराला धरून या ग्रहणरूपी हा ग्रहण जो लागलेला कोरोना नावाचं ग्रहण आहे, हे ग्रहण निश्चित निश्चळ होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला सद्गुरू नावाची तुकेंद्र स्वामींची भक्ती करावं लागेल. आणि तुकेंद्र स्वामींची भक्ती केल्यानंतर हे कोरोना नावाचं ग्रहण निघून जाईल. आणि हा सुद्धा आलेला पर्वकाळामध्ये जर आपण संतांचं चरित्राचं जर मार्गक्रमण केलं तर नक्कीच आपलं जीवन साफल्य घडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे साफल्य होण्यासाठी काय करावं? म्हणून हे दोघं जण गेले, त्यांनी स्नान केलं. पहा निश्चयाचे बळे, गुरुकृपे साधला पर्वकाळ, अभक्ताशी संशय जाळ कुतर्काने पाडिला. कुतर्का काही राहिलाच नाही आणि संशय पण काही राहिला नाही. उलटे येऊन सांगती, सर्वत्र अशी गेली भ्रांती, मग पश्चाताप करीती सुरमूर्ती ठाईचे ठाई. आणि लोकांना आता पश्चाताप वाटला. कुठे गेले तुकाराम महाराज? आणि मग कळलं की महाराज अंतर्धान पाहून नांदेडला गेलेत. आपण महाराजांवरती विश्वास ठेवला नाही आणि मग आता सगळ्यांना पश्चाताप यायला लागला की आपण जर तुकेंद्र स्वामीसोबत गेला असतो तर आपल्यालाही मिळालं असतं. उलट काय झालं की ह्यामुळं असं झालं की आपण पश्चाताप झाला. आणि असा पर्वकाळामध्ये काय करावं? तर त्यांनी असा विचार केला की आपल्या गुरूंचे जे गुरु आहेत, येऊनही उलट सर्वत्र अशी गेली भ्रांती, मग पश्चाताप करायला लागले. एके अवसरी निघाली तुकेंद्राची स्वारी, दर्शनाकार्य निर्धारी आजे गुरूंची. आज त्यांना असं वाटलं की आपण जे आपले आजेबंधू आहेत, आजगुरू आहेत, या आजगुरूंच्या मंदिरामध्ये जावं. आता आजगुरू म्हणजे कोण? चिन्मयानंदांचे जे गुरु आहेत ते झाले आजगुरू. मग चिन्मयानंदांचे गुरु कोण होते? तर विठ्ठल किंकर महाराज. या विठ्ठल किंकर महाराजांच्या
पुसद नावाच्या ग्रामामध्ये आले आणि समाधीस्थ विठ्ठलिंकरांनी विचार करा आणि समाधीस्थ विठ्ठलकिंकर मरोनी जिवंत निरंतर संत सदा चिरंजीव. कारण हे विठ्ठलकिंकर महाराज जे आहेत ते चिरंजीव आहेत, कारण त्यांची संजीवन समाधी आहे म्हणून ते चिरंजीव आहेत. असा विठ्ठलकिंकर महाराजांचं तुका आल्याचे कळले, लक्षावधी लोक जमले, दर्शन मात्र संतोषिले नगरवासी. आता तुकाराम महाराजांना असं कळाल्यानंतर सगळ्या लोकांनी असं केला, पोलिसांचा बंदोबस्त झाला, चौकडे नाकेबंदी झाली, अगणित म्हणजे खूप लोक आले. आणि तिथं एक नरसिंहाचं मंदिर आहे, नरसिंहाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी जमली, जवानांची मती खचली, पाहिले तुकयाने. आणि तुकाराम महाराज देवळाच्या आत शिरले आणि दारं बंद करून घेतले आणि आतून आत गुप्त झाले आणि नदी तीरावरती प्रगट झाले. मग समाधीचे दर्शन घेतले. असं दर्शन घेऊन काय झालं समाधीचं दर्शन घेतलं. आपले आजोगुरुजी विठ्ठलकिंकर महाराजांना शरण गेले आणि विठ्ठलकिंकर महाराजांना शरण जाऊन त्यांनी सत्वरतेने आपल्या सद्गुरूंच्या चरणावरती हे केला. तर चरणावरती गेल्यामुळं झालं काय, सद्गुरूंची कृपा झाली. ग्रहण काळामध्ये सद्गुरू तुकाराम महाराजांना आपल्या आजोगुरूंचं दर्शनही झालं आणि असं करून आपल्या ग्रामाकडे निघाले. तर निघता असताना काय झालं की एक आजीबाई खूप वयोवृद्ध होती, 65 ते 70 वर्षाची, आणि तिला बसली जागा उठविना, अन्न कोणी घालेना. असं झालं की तिला अन्न कोणी घालत नव्हतं, जागेवरून उठवत नव्हतं. असा पाहून तिने कृपा केली, महाराज मला माझ्या डोक्यावरती हात ठेवा आणि मला आता शांत करा, मुक्त करा. आणि मग तुकाराम महाराजांनी म्हातारीचा शुद्ध भाव पाहिला आणि तुकाराम महाराजांनी काय केलं, ऐसे संत चरण ज्या लागती, त्यासी काय होय अधोगती, पाहुनी उत्तम पद प्राप्ती, कलेवरी पडी गेले. असा काही काळ गेला, त्यांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. आणि संतांचा हात ज्यावेळेस एखाद्याच्या डोक्यावरती ठेवला जातो तेव्हा संतांचा हात ठेवल्यानंतर काय होतं तर मुक्तीसायुज्यता मिळण्याशिवाय राहत नाही. म्हणून संत तुकेंद्र स्वामींच्या तुम्ही चरणाशी जर आलात, संत तुकेंद्र स्वामींच्या चरणाशी जर तुम्ही सत्यत्व पाहिलात आणि संत तुकेंद्र स्वामींच्या चरणाशी जर तुम्ही निष्ठत्वा ठेवली तर त्याने काय होईल तर त्यांनी तुम्हाला संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून या संताचं चरण ज्यावेळेस तुम्हाला लागतं किंवा संतांच्या चरणाची ज्यावेळेस तुम्ही जोड करतात त्यावेळेस अमृत म्हणत तसे हरिभक्ताचा शेवट करशील जो. असा ह्या संतांच्या चरणामध्ये शेवट गोड झाला. तर योगाच्या दृष्टीने त्यांनी आज आपण योग पाहिला, मुक्तता पाहिली, ज्ञान पाहिलं आणि ब्रह्म पाहिलं. या चारींची व्याप्ती कोण असेल तर माझी तुकामाई आहे. म्हणून ह्या चारही एकत्व ठिकाणी दिसल्या, तर दिसण्याचं ठिकाण कोण असेल तर माझे तुकेंद्र स्वामी म्हणजे माझी तुकामाई आहे. आणि हे समजून घेण्यासाठी काय करावं लागेल तर नामाच्या पदार्थांनी हृदयातील अज्ञान नावाचा ओलावा शुद्ध करावा लागेल आणि नामाच्या त्या पदार्थांनी हृदयभूत सद्गुरूंना प्रतिष्ठापित करावं लागेल. त्याने सच्चित नावाच्या ब्रह्माची प्राप्ती होईल आणि आपल्या आयुष्याचा शेवट गोड होईल. म्हणून ब्रह्मचैतन्याला जी तुकामाई कळाली ती तुकामाई तुम्हाला आम्हाला कळावी. म्हणून ब्रह्मचैतन्याच्या तुकामाईला फक्त एवढीच मागणी करतो की हा जे कोरोना नावाचं ग्रहण लागलेलं आहे हे ग्रहण मिटण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुझं नाम घेण्यासाठी तू त्यांना प्रवृत्त कर. तुझ्या नामाने, तुझ्या नामस्मरणाने, तुझ्या अखंडित नामस्मरणाने सर्वांचं आयुष्य गोड कर आणि आयुष्य गोड करून त्यांच्या आयुष्याचा परार्ध आणि उत्तरार्ध दोन्हीही सुखी कर. आणि हे सुखी झाल्याने काय होईल की सर्व चिरंजीव राहो, सर्वांचं कल्याण हो आणि सर्वांना हरिकीर्तन श्रवणाचा लाभ मिळो अशीच मागणी करतो. आणि आजच्या या प्रवचनरूपी चरित्राला इथेच आजच्या दिवसापुरती विश्रांती देतो. जात असताना फक्त एवढंच सांगतो, काही वाणीतून एखादा शब्द दूषित निघाला असेल तो आपल्या हृदयभूत असलेल्या तुकारामांच्याबद्दल, तुकाराम माऊलींच्याबद्दल, तुकेंद्र स्वामींना आपल्या हृदयातील आल्हादभूत तुकेंद्र स्वामींच्या चरणातील शपथ घेऊन सांगतो. आधितिक करण्यासाठी कुठलाही नाही.
एखादे अज्ञानाने एखादे शब्द निघाला असेल तर तो वाणीचा दोष समजावा. जर काही घेण्यासारखं असेल तर ते माझ्या साक्षीभूत माझ्या पाठीशी असलेल्या तुकेंद्राचा आशीर्वाद समजावा आणि तो सर्वाद्वित प्रसाद सर्वांनी श्रुत करावा. अशा सर्वाधिक ह्या प्रवचनाच्या मालिकेला आजच्या या 5व्या भागाला इथेच विश्रांती येतो. जात असताना फक्त अष्टकाचा एक श्लोक म्हणून आजच्या या प्रवचनाची सांगता करतो. तरुणी आली दर्शनास तिचा हात धरिला, जाऊन तिच्या मंचकावरे स्वस्त असे निजला. जन येती पाहती डोळा तिचा बाळ जाहला, नमन माझे येळे गावे तुकाराम साधुला. नमन माझे येळे गावे तुकाराम साधुला. नमन माझे येळे गावे तुकाराम साधुला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमहंस परिव्राजकाचार्य संत सद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्मानंद स्वामी तुकामाई महाराज की जय. चिन्मयानंद महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. वामनानंद महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. सर्वांच्या आयुष्यात सुखी आनंद राहावं व कालमान पर्जन्यमान व्यवस्थित पडावं हेच तुकेंद्र स्वामींच्या चरणी मागणी मागून आजच्या या प्रवचनाला विराम देतो. रामकृष्ण हरी. जय चिन्मय. जय तुकामाई.